नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमध्ये महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे. आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमध्ये एक नवीन पाठ, तो म्हणजे बल व बलाचे प्रकार, फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स, हा पाठ आपण पाहणार आहोत. तुम्हाला चित्रात दिसत असेल मुलांनो, एक मुलगा बॉलवर किक मारत आहे आणि तो किक मारत असल्यामुळे तो बॉल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. फुटबॉल खेळताना तुम्ही पाहिलं असेल, या बॉलवर जर त्यांनी किक मारली नाही, फुटबॉल म्हणजे पायाने मारावं लागतं त्यावर, तर तो बॉल पुढे जाणारच नाही किंवा त्याची दिशा बदलणारच नाही, बरोबर ना. दुसरा तुम्हाला दिसत असेल का, टेबलावर एक खोका आहे आणि तो खोकासुद्धा एक व्यक्ती ढकलत आहे, त्यामुळे खोका इकडून तिकडे असा जात आहे. खोका स्वतः जात नाही आहे, त्याला जोर लावावा लागत आहे आणि त्यामुळे खोका सरकत आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला चित्रात दिसत असेल एक व्यक्ती, ते शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या डोक्यावर एक फळ पडत आहे आणि ते फळ का पडलं, ते खाली का पडलं, त्यांनी ते वरती फेकून पुन्हा वरती जातं की नाही हे पाहण्याचा प्रयत्न केला, पण ते वरती गेलं नाही. त्यावरून त्यांनी एका बलाचा शोध लावला. असे बलाचे वेगवेगळे प्रकार आपण ह्या पाठामध्ये आपण पाहूया. अजून आपण काही उदाहरणं पाहूया. या ठिकाणी एक मुलगी एका ट्रॉलीमध्ये बसली आहे आणि तो मुलगा ओढत आहे. जर तो मुलगा त्याने ओढलं नाही तर ती ट्रॉली एका जागी स्थिर राहणार आहे, बरोबर ना, कारण निर्जीव वस्तू आहे ट्रॉली म्हणजे. तो स्वतः जोर लावत आहे, त्यामुळे ती ट्रॉली पुढे सरकत आहे. ह्या स्पंजला पहा, स्पंज ही सुद्धा निर्जीव वस्तू आहे. तिच्यावर हाताने बल लावल्यामुळे किंवा जोर लावल्यामुळे त्याचा आकार बदलत आहे. ह्या ठिकाणी ही सुद्धा एक ट्रॉली आहे बघा, कचऱ्याची ढकलगाडी असते, आपल्याला माहिती आहे. हा मुलगा ती गाडी ढकलत आहे जोर लावून, ठीक आहे. हे तुम्हाला उदाहरण मी मगाशी सांगितलंच आहे फुटबॉलचं. आई पीठ मळते तेव्हा पिठाचा गोळा जो आहे त्यावर बल लावावं लागतं, जोर लावावं लागतं, त्यावेळेला ते पिठाचा गोळा त्याला विशिष्ट आकार येतो, बरोबर ना. आणि हे तुम्हाला माहीत आहे, बैल जे असतात ते जोर लावून ओढतात गाडीला, तेव्हा गाडी पुढे सरकते. कुठल्या प्रकारे जोर लावावा लागलाय बघा, बरोबर ना. तर ह्या जोर लावण्याला काय म्हणतात, बल असे म्हणतात. कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही आणि तिला हलवण्यासाठी काय करावं लागतं, जे आपण लावतो त्याला बल असे म्हणतात. काय म्हणतात, बल. नो ऑब्जेक्ट चेंजेस इज पोझिशन ऑन इट्स ओन. कुठलीही वस्तू स्वतःहून स्वतःची जागा बदलत नाही. मग अशा वस्तूला हलवण्यासाठी आपण जे त्यावर जोर लावतो त्या जोराला काय म्हणतात, बल असे म्हणतात. वॉट एव्हर इज रिक्वायर्ड टू मूव्ह अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज फोर्स. इट इज कॉल्ड ॲज फोर्स. मग आता फोर्स लावल्यामुळे किंवा बल लावल्यामुळे काय काय होऊ शकतं, इथे काही उदाहरणं आहेत. हा मुलगा काय करत आहे बघा, बॉलवर किक मारत आहे. फुटबॉल खेळताना तुम्ही फुटबॉलचा गेम पाहिला असेल, फुटबॉलवर काय करत असा किक मारतात पायाने, फुटबॉल पायाने नाही का, आणि त्यामुळे तो बॉल एका ठिकाणी दुसरीकडे एकाच दिशेने जात नाही बघा. एकाने मारला किक मारली दुसऱ्याकडे जातो, दुसऱ्याने किक मारली तिसऱ्याकडे जातो, अशा प्रकारे तो बॉल पुढे पुढे जात असतो. विराट कोहली खेळतो आहे, त्याने जर असा जोर लावला नाही बॉलवर तर तो बॉल त्याच्या तिथेच राहील ना, त्याच्या पायाजवळच पडेल. तो जोर लावतो आणि बॅटीच्या साह्याने जोर लावतो, तेव्हा बॉल ज्या दिशेला जाईल त्या दिशेला, कोणत्याही दिशेला जाऊ शकतो. हे बघा, ही टेनिस खेळणारी मुलगी आहे, ती अशीच उभी राहिली तर ते जो टेनिसचा बॉल आहे तो जाणार नाही, तो तिथेच तिच्या पायाजवळ पडेल आणि थांबेल. मग ती बॉलवर जोर लावत आहे, त्यामुळे तो बॉल कुठे गेलेला आहे, टेनिसचा बॉल विरुद्ध दिशेला जात आहे, तिच्यापासून विरुद्ध दिशेला, विरुद्ध पार्टीला जी असेल मुलगी तिच्याकडे जात आहे. म्हणजे बल लावल्यामुळे काय होतं, बल म्हणजे काय आपल्याला कळलं की वस्तू जागेवरून हलवण्यासाठी, कुठलीही वस्तू जागेवरून हलवण्यासाठी आपण जो जोर लावतो त्याला बल असे म्हणतात. मग बलाचे वेगवेगळे परिणाम काय आहेत, तर बलामुळे दिशा बदलते वस्तूची. पहा या तिन्ही उदाहरणामध्ये वस्तू थांबवता येते,
बरोबर ना. वस्तू थांबवता येते, दिशा बदलता येते. फोर्स इज यूज टू चेंज द डायरेक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन अ मोशन ऑर यू कॅन स्टॉप ऑल्सो. अजून काय आपण बलाने करू शकतो, आकार बदलू शकतो. बघा ही स्प्रिंग आहे, ही स्प्रिंगला जर आपण खेचलं बल लावून तर त्या स्प्रिंगचा आकार बदलणार आहे. बरोबर ना. पिठाच्या गोळ्याचं तुम्हाला मी उदाहरण सांगितलंच की पिठाचा गोळा जो आहे त्यावर आई बल लावते, त्यामुळे पिठाच्या गोळ्याचा आकार बदलतो. हे बघा लोहारसुद्धा लोखंडी वस्तूपासून लोखंडी वस्तू कशा बनवतो तर त्याला प्रचंड गरम करतात. आपण बघा मागील भागामध्ये मेलिएबिलिटी डक्टिलिटी शिकलो आहोत की नाही, वर्धनीयता. धातूमध्ये वर्धनीयता गुणधर्म असतो त्याचा, ठोकून पत्रा करता येतो, परंतु आधी त्याला पुष्कळ गरम करावं लागतं आणि गरम करून त्याला ठोकतात, त्याच्यावर बल लावतात आणि त्यामुळे विशिष्ट वस्तू तयार होतात. तर अशा या उदाहरणामध्ये काय कळतं की बल लावल्यामुळे वस्तूचा आकारसुद्धा बदलतो. फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट. फोर्स ॲज इट चेंजेस द डायरेक्शन also it stops the object and also it change the shape of an object. म्हणजे फोर्समुळे काय काय होऊ शकतं हे आपल्याला ह्या उदाहरणांवरून कळलेलं आहे. काय उदाहरणं दिली आहेत की तुम्ही इथे मला सांगायचं आहे की काय होईल. आता आपण पाहिलं की बल लावल्यामुळे वस्तूचा आकार बदलतो, वस्तूची दिशा बदलते, बरोबर ना. वस्तू थांबते. तिथे मी काही उदाहरणं दिलेली आहेत की ह्या वस्तूवर बल लावलं की काय होईल. खालील उदाहरणात काय परिणाम होईल बलाचा, इथे मी बल शब्द लिहिला आहे बघा, है ना. पहिलं उदाहरण दिलं आहे मी, सायकल चालवताना तिचं हँडल मी वळवलं तर काय होईल. हँडल वळवल्यावर तिची आकृती बदलेल, दिशा बदलेल की गतिमान होईल की थांबेल. तर हँडल वळवल्यामुळे काय होणार आहे, वस्तूची दिशा बदलणार आहे. मग इथे मी काय करणार, इथे मी टिकमार्क करते की ह्या वस्तूची दिशा बदलणार आहे. स्पंजचा तुकडा, आता मग असेच बघितला, स्पंजचा तुकडा जो आहे जसं मी त्याला वळवला होता त्याचा आकार बदलला होता, बरोबर ना. स्पंजचा तुकडा दाबला की त्याची आकृती बदलेल. कॅरम बोर्ड आपण खेळतो, बरोबर ना. कॅरम बोर्डच्या सोंगटीला सुद्धा तिला तुम्ही काय टिचकी मारली नाही तर ती काय होणार नाही, ती कुठं तुम्ही खेळू शकणार नाही आहे. ते सोंगटी तिथल्या तिथेच राहणार आहे, बरोबर ना. तर सोंगटी मग आपण मारली की काय होतं, टिचकी मारली की ती गतिमान होते, वेगवान होते, बरोबर ना. आणि दुसऱ्या सोंगट्यांना मारते किंवा ती तुम्हाला जिंकून देते वगैरे. चेंडूचा झेल घेतला, झेल म्हणजे कॅच. तुम्ही मॅच बघता, झेल घेतलं काय होतं, कॅच घेतल्यावर चेंडू ज्याने कॅच घेतली त्याच्या हातात थांबतो, बरोबर ना. म्हणजे चेंडू थांबेल. म्हणजे ही 4 उदाहरणं मला दाखवत आहेत की बलामुळे. पुढे आपण आता पाहणार आहोत बलाचे वेगवेगळे प्रकार, टाइप्स ऑफ फोर्सेस. पहिला आहे मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स म्हणजे काय, पाया चित्रामध्ये आपण गावी जाताना बॅगा घेतो नाही का, आणि बॅगा उचलून गाडीमध्ये ठेवतो, डिकीमध्ये ठेवतो. आता त्या बॅगेला तुम्ही उचललं नाही तर ते बॅग तशीच राहणार आहे जमिनीवर. म्हणजे तुम्ही तुमच्या स्नायूंच्या साह्याने, हाताच्या साह्याने बल लावताय, तुमचे मसल्सचा बल लावताय, बरोबर ना. आणि त्यामुळे ती बॅग तुम्ही उचलून काय करताय, तुमच्या गाडीमध्ये ठेवत आहात. मग तुम्ही हे बघा वेट लिफ्टर जे असतात ना, ते वजन काय करतात, हाताने उचलतात जोर लावून, बल लावून, आणि त्यामध्ये ते स्पर्धेमध्ये काय बक्षीस कमवतात. म्हणजे मस्क्युलर फोर्स म्हणजे काय, तर शरीराच्या भागांकडून लावल्या गेलेल्या बलाला स्नायू बल असे म्हणतात. द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ अवर मसल्स, म्हणजे आपल्या मसल्सने जे बल आपण लावतो त्याला म्हणतात मस्क्युलर फोर्स. ठीक आहे. आता दुसरं आहे यांत्रिक बल. यांत्रिक म्हणजे काय, यंत्राचा वापर करून. आता बघा हे आहे ना, हे यंत्रच आहे एक छोटंसं, कचरा गाडी, ढकल गाडी असते कचऱ्याची. पण हे यंत्राचा वापर आपण ज्या ठिकाणी करतो आहे त्या ठिकाणी ते स्नायूंचा वापर पण केलेला आहे, बरोबर ना. मस्क्युलर फोर्स इज यूज फॉर रनिंग सम मशीन्स. म्हणजे आपण हे जे मशीन्स आहेत, आता ह्या ठिकाणी तुम्हाला हे माहिती आहे ना, हे काला आपण काय म्हणतो, JCB म्हणतो ना, खड्डा करणारे. तिथे पण जो आतमध्ये जो असतो मेकॅनिक, तोच काय करतो, बल लावून ते पुढचं जे आहे यंत्र ते हलवत असतो खड्डा खणण्यासाठी वगैरे. म्हणजे हे जे आहे यांत्रिक बल, जे मानवी बलाचा वापर केला जातो, स्नायू बलाचा वापर केला जातो आहे, बरोबर ना. म्हणजे देर आर सम फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ मशीन इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल फोर्स. मशीन जे आहे ते मेकॅनिकल फोर्स म्हणतात, मशीनचा वापर. पण इथे स्नायू बलाचा वापर केला आहे.
पण काही अशी आहेत मेकॅनिकल फोर्समध्ये बघा की इथे जे विजेवर काम करतात, हे मशीन्स आहेत पण विजेवर काम करतात, इंधनावर काम करतात. जसं आपले इंजिन असतं ना, रेल्वे इंजिन असतं बघा, ते इंधनावर काम करतं, बरोबर ना. म्हणजे ही कशी आहेत, ह्यांना काय म्हणतात माहिती आहे, ऑटोमॅटिक मशीन्स म्हणतो आपण. दीज मशीन्स रन बाय युजिंग इलेक्ट्रिसिटी ऑर फ्युएल अँड सच मशीन्स आर कॉल्ड ॲज ऑटोमॅटिक मशीन्स. पण इवन देन दिस इज ऑल्सो द मेकॅनिकल फोर्स. इथे पण यांत्रिक बलच आहे. कळलं तुम्हाला? यांत्रिक बल म्हणजे यंत्राचा वापर करून केलेलं जे बल आहे त्याला यांत्रिक बल असे म्हणतात. आता आपण पुढे पाहूया. पुढचं हे फार महत्त्वाचं बल आहे ते म्हणजे गुरुत्वीय बल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे बाळांनो? हे फार महत्त्वाचं बल मी का म्हटलं? आपली पृथ्वी जी आहे, या आपली पृथ्वी सर्व वस्तूंवर हे बल लावत असते. बघा इथे हे व्यक्ती जी बसलेली आहे ना, ती एक मोठा शास्त्रज्ञ आहे. ती व्यक्ती जेव्हा शास्त्रज्ञ, त्यांचं नाव आहे न्यूटन, तुम्हाला मी पुढे चित्र दाखवणार आहे, तसे शोध लावण्यासाठी एका झाडाखाली बसले असता त्यांच्या डोक्यावर एक फळ पडलं, ॲपल, बरोबर ना. आपण म्हटलं अरे वा ॲपल पडलं, चला खाऊया. त्यांनी त्यावर शोध लावला. त्यांनी असा शोध लावला, हे ॲपल, सफरचंद माझ्या डोक्यावर का पडलं, खाली का पडलं, वाय फ्रूट्स फॉल डाऊन, वाय डज नॉट गो अप, ते वरती का नाही गेलं. म्हणून त्यांनी काही फळं वरती टाकण्याचा प्रयत्न केला, तीसुद्धा पुन्हा खाली आली. काही त्यांनी वस्तू उंच चबुतऱ्यावर, उंच मनोऱ्यावर जाऊन त्यांनी काही वस्तू खाली टाकल्या, वरून टाकल्या, वरच्या दिशेला टाकल्या, त्याही पुन्हा खाली आल्या. मग यावरून त्यांना काय कळलं की आपली पृथ्वी, द अर्थ ऑन विच वी ऑल ऑफ अस लिव्ह, ज्याच्यावर आपण राहतोय, ते पृथ्वीमध्ये शक्ती आहे बाळांनो. काय शक्ती आहे माहिती आहे? सर्व आपल्यावर असलेल्या सर्व वस्तूंना स्वतःकडे खेचण्याची. तुम्ही कोणतीही वस्तू, इथे बघा पेन्सिल दाखवली आहे आणि तो मुलगा सोडत आहे, ती पेन्सिल खालीच येणार. तुम्हीच बघा ना, तुमच्या हातातनं एखादी वस्तू पडली, तो वर जाते का? नाही, खाली येते. कारण आपली जी जमीन म्हणजे पृथ्वी या सर्व वस्तूंना खेचण्याचा प्रयत्न करते. हा मुलगा बघा बॉल टाकतोय, बॉल त्याने वरच्या दिशेला टाकलाय, पण वरच्या दिशेला जाऊन परत तो खालीच येतोय बघा, तो वरती राहत नाही. मग हे जे बल आहे, जे पृथ्वी लावते प्रत्येक वस्तूवर, पृथ्वी दिलेली आहे बघा, कोणतीही वस्तू आपल्याकडे खेचून घेते आणि ह्या बलाला काय म्हणतात? गुरुत्वीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट इज नथिंग बट अ फोर्स अप्लाइड बाय अर्थ टू पुल ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इटसेल्फ. स्वतःकडे वस्तूंना खेचण्याचं हे जे बल आहे पृथ्वीचं, त्यालाच काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशनल बल असे म्हणतात. पृथ्वीचं गुरुत्व. हे आहेत ते शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन. त्यांच्या डोक्यावर फळ पडलं आणि त्यावरून त्यांनी एवढा मोठा शोध लावला. ही डिस्कवर्ड दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अबाउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन 17th century. 17व्या शतकात त्यांनी ह्या गुरुत्वाकर्षण बलाचा, पृथ्वीच्या ह्या जे बल आहे त्या बलाचा त्यांनी शोध लावला. आणि ह्या शोधामुळे काय झालं? एक महत्त्वपूर्ण शोध जो लागला, त्यामुळे आपल्याला कळलं की आपल्या पृथ्वी हे सर्व वस्तूंवर हे बल लावत आहे. तर मी कोणतीही वस्तू, आता बघा हा मुलगा आहे, हा मुलगा बॉल टाकतोय, बरोबर ना. बॉल आहे किंवा दगड आहे त्याच्या हातामध्ये, तो टाकणं वरच्या दिशेने त्याने टाकलंय, परंतु तो दगड खाली येऊन आपटतोय बघा जमिनीवर, तो वरती राहत नाही आहे, बरोबर ना. मग याच्यावर आधारित आपण एक नवीन घटक शिकणार आहोत ह्या गुरुत्वबलामध्येच. गुरुत्वबलाचं हे चित्र आहे. नवीन घटक शिकणार आहोत तो म्हणजे वजन. वेट म्हणजे काय? हां, आताच मी तुम्हाला सांगितलं की कोणतीही वस्तू पृथ्वीवर टाकली खाली येते. तिथे काय केलं बघा, ड्रॉपिंग अ स्टोन इन वॉटर. एक दगड जो आहे तो पाण्यात टाकायचा आहे. बघा ह्या मुलाच्या हातात ते दगड आहे, तो अगदी जवळून तो पाण्यात टाकत बघा, तो त्याने फक्त दगड हातातून सोडला आहे बघा, बरोबर. आला दगड खाली, दगड अवकाश पाण्यात पडला, काही आवाज येत नाही कारण त्याने जवळून टाकला आहे, बरोबर. आणि तो गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली आला. आता तोच दगड तो मुलगा उंचावरून जेव्हा टाकतो बघा, तेव्हा पाण्याचा आवाज येतो की नाही, दगड टाकल्यावर टापकन आवाज येतो आणि पाणी उडतं.
असं का होतं? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की वस्तू तुम्ही कितीही वर फेका, जसं मगाच्या चित्रामध्ये दाखवलं, जशी ती वस्तू वर फेकून खाली येते, जशी पृथ्वीकडे येते, काय पाणी म्हणजे जमिनीवर आहे ना, पाणी भांड्या जमिनीवर आहे, जशी वस्तू खाली येते तसं तसं वस्तूचा वेग वाढतो. आणि कारण गुरुत्वाकर्षण काय होतं? गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीचं बल जे कार्य करतं आहे त्यामुळे वस्तू वेगाने खाली येते आणि टपकन पाण्यावर आपटते, त्यामुळे पाणी उडतं. ठीक आहे. हे दुसरं उदाहरण बघूया, कॅरिंग ए लोड. कॅरिंग ए लोड म्हणजे वजन घेऊन जातो आहे हा माणूस आपल्या पाठीवरून. पहिल्या ह्याच्यामध्ये त्याचं पोतं रिकामी आहे. पहिल्या चित्रात काय आहे? पोतं रिकामी आहे. रिकामी म्हणजे काय? रिकामी असल्यामुळे त्याला जास्त बल लावावं लागत नाही आहे. एम्प्टी सॅक आहे, त्यामुळे एम्प्टी सॅक असल्यामुळे तिच्यावर जेवढी वस्तू हलकी असेल तिच्यावर कार्य करणारं गुरुत्वबल कमी असतं आणि त्यामुळे त्या पोत्याचं वजन कमी असतं आणि वजन कमी येतं, तो सावकाश आरामात घेऊन जातो आहे. पण दुसऱ्या चित्रात बघा, दुसऱ्या चित्रात पोतं भरलेलं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ए बिगर सॅक किंवा फुल सॅक, भरलेल्या सॅकवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असतो, त्याच्यावर गुरुत्वबल जास्त आहे, म्हणजे ते पोतं खाली जमिनीवर येण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणून ते वाहून नेण्यासाठी त्याला जास्त बल लावावं लागत आहे. मग हे आपण म्हणतो अरे ह्या पोत्याचं वजन जास्त आहे त्यामुळे त्याला जास्त जोर लावावं लागत आहे पोतं हलवायला. म्हणजेच काय? पोत्याचं वजन म्हणजेच काय? त्या कोणत्याही वस्तूवर कार्य करणारं गुरुत्वबल. वजन ही नवीन राशी शिकलो आपण. वस्तूवर कार्य करणारं गुरुत्वबल किंवा वस्तूवरील गुरुत्वबल म्हणजेच त्या वस्तूचं वजन होय. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन ए ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. आपण म्हणतो ना आपलं वजन, मला वजन करायचं म्हणजेच काय? तुमच्या शरीरावर गुरुत्वबल किती कार्य करते ते तुम्ही उभे राहून बघता. कशावर उभे राहून बघता माहिती? ताण काटा, वजन काटा, बरोबर ना? आपल्या शाळेमध्ये सुद्धा अशा प्रकारचा वजन काटा असतो, बरोबर ना? या वजन काट्यावर तुम्ही जेव्हा उभे राहता त्यावेळेला तुमचं वजन खालच्या दिशेला आहे ना, गुरुत्वबल तुमच्या शरीराचं खालच्या दिशेला आहे, त्या काट्यावर वजन पडतं आणि काट्यावर वजन पडल्यामुळे तुम्हाला त्या आकड्यामध्ये दाखवलं जातं की किती वजन तुमच्या शरीराचं आहे ते. आणि अशा प्रकारचा वजन काटा हा गुरुत्वबलावरच कार्य करतो. हा मोठ्या माणसांसाठी आहे, लहान मुलांसाठी सुद्धा वजन काटा असतो. माहिती आहे ना, तुम्ही लहान मुलांना बघा डॉक्टरकडे घेऊन जातात किंवा अशा प्रकारचा वजन काटा असतो, कारण ती उभी राहू शकत नाही. तर काय होतं, इथे ह्या ठिकाणी त्या बाळाला ठेवलं की काय होतं, इथे खाली जे आहे त्यावर वजन पडतं, बरोबर ना? आणि वजन पडल्यावर हा काटा सरकतो आणि मग किती वजन आहे त्या बाळाचं हे आपल्याला त्यावरून कळतं. नंतर हा आहे ताणकाटा. स्प्रिंग बॅलन्स म्हणतात त्याला. ताणकाटा हा कशासाठी असतो? वस्तूचं वजन मोजण्यासाठी. याच्यामध्ये काय असतं माहिती आहे की स्प्रिंग असते आणि इथे आकडे लिहिलेले असतात आणि स्प्रिंग जे आहे हे जिथे तुम्हाला ते दिसते तुम्हाला ही रेषा ही जी आहे ती स्प्रिंगला लावलेली आहे आणि स्प्रिंगच्या खाली हुक आहे असं. त्यामुळे ज्या वस्तूचं तुम्हाला वजन करायचं असतं ती वस्तू या हुकला अडकवतात. हुकला अडकवल्यावर काय होणार? वस्तूला गुरुत्वबलामुळे पृथ्वी खाली खेचणार, बरोबर ना? जसं आपल्या ह्या वजन काट्याचं सांगितलं. आणि वस्तूला खाली खेचणार आणि आपोआप ही स्प्रिंग खाली येते आणि कुठपर्यंत खाली येणार? जितकं त्या वस्तूचं वजन आहे मग तितकं तिच्या वर गुरुत्वबल कार्य करत आहे तिथपर्यंत ती स्प्रिंग खाली येणार आणि आपल्याला वस्तूचं वजन कळणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे कशा प्रकारे एखाद्या वस्तूचं स्प्रिंग बॅलन्सच्या साहाय्याने वजन करतात. बघा आता एक छोटीशी वस्तू मी घेतलेली आहे, तुमची पाण्याची बॉटल आहे समजा, तर तुम्ही त्या हुकला अडकवायची. तुम्हाला मी काय सांगितलं, त्या बॉटलचं जे काही वजन असेल त्या वजनामुळे स्प्रिंग खाली आली बघा. आणि स्प्रिंग खाली आता कुठपर्यंत आली? इथे 2च्या इथे आली बघा. म्हणजे समजा ह्या बॉटलचं वजन असेल 2, आपण समजूया 2 ग्रॅम, कळलं ना? 2 ग्रॅम वजन असेल. जे काय वजन असेल ते आपल्याला ह्या ठिकाणी कळतं. आपल्या इथे बघा भंगारवाले येतात, माहिती आहे ना? जुनं सामान पुराणं पत्र्याचं सामान किंवा पेपर न्यायला त्यांच्याकडे अशा प्रकारचा ताणकाटा असतो. मग ते एका पिशवीमध्ये बांधून किंवा हुकच्या साहाय्याने त्याला अडकवतात आणि काय करतात? त्या वस्तूचं वजन करतात. हे बघा, हे उडणारं विमान दाखवलं मी. ह्या विमानावर सुद्धा काय करत आहेत? 2 प्रकारची बलं कार्य करत आहेत. एक तर पृथ्वीचं गुरुत्वबल आहेच आणि आपण विमान जे उडवत आहोत ते विमान पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या विरुद्ध दिशेला उडवत आहोत, बरोबर ना?
म्हणजे आपली पृथ्वी काय करते, जिथपर्यंत पृथ्वी तुम्हाला पण पृथ्वीवर हवेचं आवरण तुम्ही शिकलात, पृथ्वीच्या भोवती हवेचं आवरण असतं, वातावरण म्हणतो की नाही आपण, तर जिथपर्यंत पृथ्वीचं वातावरण आहे तिथपर्यंत कुठलीही वस्तू पृथ्वी काय करणार, स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करणार. आणि त्यामुळे विमानामधला जो पायलट असतो ते विमान त्याला वर काय करण्यासाठी, उडवण्यासाठी त्याला बल जे लावावं लागतं ते आपल्या लक्षात ठेवा. कारण तुझ्या गुरुत्वबलाच्या विरुद्ध बल म्हणजे वरच्या दिशेने, गुरुत्वबलाचं बल कुठे आहे, खालील दिशेला आहे. खालील दिशेला विमान खाली येईल, म्हणून त्याला वरच्या दिशेने बल लावावं लागतं, इंधन भरावं लागतं त्यासाठी, तेव्हाच विमान काय होतं, वरती जातं. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वबलाची ताकद कुठपर्यंत असते, पृथ्वीच्या वातावरणापर्यंत. एकदा का तुम्ही पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी पृथ्वी बल लावणार नाही. आणि ही पोझिशन असते अवकाशयानं. आपल्या पृथ्वीवरून नासामधून, अमेरिकेतून, इस्रोमधून वेगवेगळी यानं सोडतात. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलात 5वीला 6वीला, बरोबर ना. अंतराळामध्ये जी यानं सोडली जातात रॉकेटच्या साहाय्याने, ती कशी काय खाली येत नाहीत, तीसुद्धा प्रचंड बल लावून पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर नेली जातात. हे बघा, इथे पृथ्वीचं गोल दिसतो आहे आणि हे यान आहे पृथ्वीपासून लांब गेलेलं. तर त्या ठिकाणी पृथ्वीपासून पुष्कळ लांब गेल्यामुळे अवकाशात, म्हणून त्याला अवकाशयानं म्हणतात, पुष्कळ लांब गेल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी पृथ्वीचं गुरुत्वबल राहत नाही. हे बघा, ही आहे आपल्या भारतीय वंशाची कोण, सुनीता विल्यम्स, अंतराळ यात्री. ही जी आहे अमेरिकन नौसेनेमध्ये अधिकारी आहे व नासाची अंतराळ यात्री आहे. ही अंतराळ यात्री जी आपली आहे, आपल्या भारतीय वंशाची, ती अंतराळ स्थानकात 195 दिवस जाऊन राहून आलेली आहे अंतराळ स्थानकामध्ये. आणि वेगवेगळे त्या ठिकाणी त्यांनी प्रयोग केले आहेत, वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावला. 195 दिवस तिथे राहून आली आहे. मग त्या ठिकाणी पहा, तुम्हाला चित्रात दिसते ती खाली गेली आहे बघा. आता इथे असं आपण खाली गेलो तर काय होणार, आपटून आपलं डोकं आपटेल, पाय आपटील, हाडं मोडतील. पण ती अगदी सहज काय जाते आहे, खाली जाते आहे बघा, वर येते आहे बघा, येते की नाही. कारण तिथे कुठलंच बल नाही आहे, पृथ्वीचं बल नाही आहे. ती एकदम तिला वजन राहीत, म्हणजे तिला आपली बॉडी हलकी हलकी वाटते एकदम, कळलं की नाही, एकदम हलकी वाटत आहे. तिचे केस पण बघा, आपले केस जागेवर आहेत पण तिथे काहीच वजन नसल्यामुळे तिचे केस पण हवेत उडत आहेत. केस एका ठिकाणी बसणार नाहीत, कळलं की नाही. केससुद्धा असे तुमचे हवेमध्ये उडत राहणार आहेत. म्हणजे तिथे ते पाणीसुद्धा जर त्यांना प्यायचं असेल तर पाण्याचा थेंब, पिशवीमध्ये पाणी असतं आणि ती पिशवी तोंडाला लावावी लागते, तेव्हा तो तोंडामध्ये पाण्याचा थेंब जातो. आपण जसं पाणी पितो तसं पाणीसुद्धा त्यांना पिता येणार नाही आहे. ते पूर्ण तरंगते बघा, दिसते तुम्हाला. ही अवकाशयानामध्ये अशा प्रकारे वजनरहित स्थिती असते. जे अवकाशयात्री जातात त्यांना अशा प्रकारे वजनरहित स्थितीमध्ये काम करावं लागतं. तर ही आहे आपली भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स, जी त्या ठिकाणी गेली होती. त्या ठिकाणी कसं त्यांना वजनरहित स्थिती कशी त्यांना जाणवते ही ती सांगत आहे. तशा प्रकारे आपण गुरुत्वबल पाहिलं. पुढचं आहे चुंबकीय बल. चुंबक तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आपल्या स्पीकरमधलं चुंबक तुम्ही पाहिलं असेल काढून. स्पीकर वगैरे जुना खराब झालेला स्पीकर जर तुमच्याकडे असेल त्यामधलं चुंबक काढा, खिळा आणा आणि पहा काय होतं माहिती आहे, खिळे त्याला आकर्षित होतात. तुम्ही खिळे त्याच्या जवळ जरी नाही ठेवलेत तरी ते चुंबकाला चिकटतात, बरोबर ना. म्हणजे त्या चुंबकामध्ये पण एक प्रकारचं काहीतरी बल आहे आणि त्या चुंबकातील बलाला फोर्स एक्झर्टेड बाय अन मॅग्नेट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फोर्स. चुंबकाच्या बलाला लोखंडी वस्तू आकर्षण करून घेण्याचं जे बल आहे त्याला चुंबकीय बल असे म्हणतात. फोर्स एक्झर्टेड बाय अन मॅग्नेट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फोर्स. हे अगदी सोपं बल आहे बाळांनो. तुम्ही हा बलाचा प्रयोग घरी करून पाहू शकता. खिळे घ्यायचे, टाचण्या वगैरे घ्यायच्या आणि चिटकवायच्या नाही, वरती धरायचं चुंबक आणि त्या जमिनीवर ठेवायच्या.
तुम्ही वरती धरून म्हणजे एकदम लांब, भरपूर लांब नाही, त्याचं काहीतरी हे असतं ना, जिथपर्यंत त्याचा जे फोर्स आहे तिथपर्यंत तो खेचणार. तर तुम्ही टाचण्या ठेवल्या एका खोलीत आणि चुंबक ठेवलं एका खोलीत तर होणार नाही. साधारण 5 सेंटीमीटर अंतरावर तुम्ही चुंबक धरायचं वरती, पहा त्याला टाचण्या चिकटतील. ह्या बलाला मॅग्नेटिक फोर्स असे म्हणतात. बाळांनो, आज आपण या पाठात इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGM व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाळांनो, बेल आयकॉन प्रेस करा की ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळतील.